आणि त्यावेळी परमात्मा एका विणकर जातीमध्ये राहिले. तसा तर त्यांचा जन्म नव्हता झाला, सतलोकातून आले होते, सहशरीर आले होते. एका नवजात शिशूचं रूप धारण केलं होतं कमळाच्या फुलावर. बाहेर एका तलावात, सरोवरामध्ये, तिथून एका निरुनिमा नावाच्या विणकर दाम्पत्याने उचलून नेले होते आणि तिथे परमात्म्याचे पालन पोषण झाल्याने आणि मग विणायचं काम करता करता जनतेला ज्ञान सुद्धा देत होते. भक्तांना यथार्थ ज्ञान समजवायचे, सूक्ष्म वेदाचा प्रचार करायचे. ते हेच आपल्याला सिद्ध करायला आले होते, एक उदाहरण द्यायला आले होते की परमात्मा प्राप्तीसाठी जात आणि धर्म आणि कर्म म्हणजे जसे कोणी जास्त मोठा शेठ म्हणजे धन अधिक किंवा कमी, हे यासाठी काही महत्वाचं नव्हतं. गुरु पूर्ण असावा आणि शिष्य शूरवीर असावा. सुरमाचा अर्थ आहे की या भक्ती मार्गाला जो जीव लागतो तर त्याच्या सर्व क्रिया अन्य सांसारिक व्यक्तींपेक्षा भिन्न असतात, तर त्याच्यात आपला समाज अडथळे आणतो आणि जो त्या अडथळ्यांची पर्वा न करता पुढे जातो या भक्ती मार्गावर, तो शूरवीर असतो. कोण कोण होते शूरवीर? जे आपल्याला बरेच, ज्यांचे ज्ञान सुप्रसिद्ध आहे. ध्रुव होते शूरवीर, प्रल्हाद होते शूरवीर आणि मीराबाई होते शूरवीर आणि स्वयं परमात्मा ते तर मालक होतेच होते, ते तर शूरवीरांचे शूरवीर आणि सर्व भगवानांचे भगवान कबीर परमेश्वर होते. आणि आता वर्तमानात हा दास बघत आहे की माझ्या या परमात्म्याच्या ज्ञानाशी परिचित या दासाचे अनुयायी हे शूरवीर आहेत. कारण की क्रोधाकांडाच्या दरम्यान या दासाला एवढं बदनाम केलं होतं खोटं आणि एवढा त्रास दिला गेला परमात्म्याच्या लेकरांना, पण हे शूरवीर होते. ना कुणाशी भांडले, ना घाबरले. संतांचा हाच एक नियम असतो, लढायचंही नाही आणि घाबरायचंही नाही, तर परमात्मा साथ देतो. आज आपण सफल झालो. पूर्ण विश्वामध्ये हे ज्ञान पोहोचेल. परमात्म्याची साथ आपल्यासोबत राहिली आणि राहील, कारण हे काम त्याच परमात्म्याने सुरू करवले आहे ना. आमचा हा काही खानदानी पेशा, दादा परदादा आई वडिलांनी कधीही काम केलेलं नाही. दासाला ही चाकरी दिली तर दासाचा त्या दिवसापासून हा दृढ निश्चय झाला होता की शिर जावो व धड जावो, परमात्म्याच्या चरणी हे शिर गेले तर सफल झालो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.